या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, मयेव मन अधत्स्व मय बुद्धी निवेशय निवेशिष्यसि मयव अधरुद्वन संशय. अर्थात भगवंत म्हणतात की तुम्ही माझ्या ठिकाणी मन स्थिर करा. बरं का, माझ्या ठिकाणी मन तुमचं वृत्तीरूप करून घाला आणि चित्त माझ्या ठिकाणी अर्पण करा, बुद्धी अर्पण करा. ज्या वेळेला तुम्ही मन आणि बुद्धी मला अर्पण करता त्यावेळेला तुम्ही मला मृत्यूनंतर माझ्याच ठिकाणी निवास करता किंवा मलाच येऊन प्राप्त होता. अशा प्रकारची ओळख या ठिकाणी भगवंताने आपल्याला करून दिलेली आहे. काय म्हणतात भगवंत, मयेव मन अधत्स्व, म्हणजे माझ्या ठिकाणी तुम्ही मन वृत्तीरूप करून घाला. मयी बुद्धी निवेशय, बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा. त्याच्याने काय होईल, निवशिष्यसि मयव अतरुद्वन संशय, म्हणजे मृत्यूनंतर तुम्ही मला येऊन प्राप्त व्हाल, मला येऊन भेटाल किंवा माझ्या स्वरूपास प्राप्त व्हाल. त्याच्यावर भाष्य करत असताना मौली म्हणतात, अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करुणी घाली निष्ठंक बुद्धी निश्चयसी. म्हणजे आपलं जे मन आहे ते मन भगवंताच्या चरणी स्थिर केलं पाहिजे. भगवंताच्या चरणी आपण त्या ठिकाणी बुद्धी स्थिर केली पाहिजे, मन स्थिर केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जर केलं तर मग काय, ये दोन्ही सरशी मज माझी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तुगा. हे दोन्ही मन आणि बुद्धी जर माझ्या ठिकाणी तू अर्पण केली, स्थिर केली, तर मग भगवंत काय म्हणतात, तू मलाच येऊन पावशील किंवा मलाच येऊन भेटशील. कारण मन आणि बुद्धी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊन नांदू लागली तर तू आणि मी असं कुठल्याही प्रकारचं हे उरत नाही, काय वेगळं पण उरत नाही. जे मन बुद्धी ही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे, म्हणजे मी तू पण उरत नाही. खरं तर ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या दानबाव गावातील हे चौधरी परिवार आणि या चौधरी परिवाराच्या मातोश्री कैलासवासी देवकाबाई अंबो चौधरी आईसाहेबांना 12 सप्टेंबर रोजी, अर्थातच 12/9/2024 रोजी त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर या चौधरी परिवाराचं पितृक्षेत्र जवळजवळ 2011 साली हरपलं आणि त्याच्यानंतर पित्याची आणि मातेची ही दोन्ही जबाबदारी मातोश्रींवर आल्या. मातोश्रीने या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, घराला घरपण देण्याचं काम केलं, संसारामध्ये कशा प्रकारे समाधान प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल अशा प्रकारे या मुलांवर संस्कार केले, मार्गदर्शन केलं. आणि प्रत्येक मनुष्य भगवंताच्या चरणी ज्या वेळेला प्रार्थना करतो, भगवंताकडे ज्या वेळेला प्रार्थना करतो, हात जोडून उभे राहतो, त्यावेळेला मी म्हणेन 100 पैकी 90 माणसं देवाकडे एकच प्रार्थना करतात की देवा मला बोलता चालता मृत्यू दे. आलं का लक्षात? मी सगळं काही जे काही कार्य माझं मी करतोय, माझे हातपाय चालू आहेत, माझं मी जोपर्यंत करतोय तोपर्यंत ठीक आहे. आणि अशाच अवस्थेत मला काय झालं पाहिजे, सगळं व्यवस्थित असतानाच मला मृत्यू आला पाहिजे. बोलता चालता मृत्यू असं म्हणतात. आणि खऱ्या अर्थाने त्या पद्धतीने आईसाहेबांना जवळजवळ आईसाहेबांनी 86 वर्ष या ठिकाणी कार्य केले. 86व्या वर्षी त्यांना मृत्यू आला, त्यांना देवाज्ञा झाली 86व्या वर्षी. पण 86व्या वर्षी मृत्यू येऊन सुद्धा आईसाहेबांना बोलता चालता मृत्यू आला, हे महत्त्वाचं आहे. आलं का लक्षात? अगदी मस्त की व्यवस्थित या संसारामध्ये काम करता करता, कार्य करता करता, सहज अगदी भगवंताचं नामस्मरण करता करता या ठिकाणी आईसाहेबांना मृत्यू आला. आणि त्यांच्या पश्चात आमचे परशुराम दादा असतील, अशोक दादा असतील, राजाराम दादा असतील, सुभाष दादा असतील, सोमनाथ दादा असतील, लताताई असतील, मंदाताई असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी हे चौधरी परिवार खूप मोठं परिवार आहे. नवे तर मला तरी वाटतं आहे दानबावमध्ये सगळ्यात मोठं परिवार असेल तर चौधरी परिवार. आणि या चौधरी परिवारावर एक मोठं दुःखाचं सावट पसरलं मातोश्रींच्या जाण्याने. मृत्यू हा प्रत्येकाला आहे, जाणं आढळ आहे. ज्या लोकात आपण जन्माला आलो त्या लोकाचं नावच आहे मृत्यूलोक. यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी जे दिसतंय ते, मग सगळे जीवजंतू असू द्या किंवा अजून काही असू द्या, श्वेदज, अंडज, जारज, उजवीज, या चारही प्रकारच्या खाणीतील जे जे काय असेल ते नवे, तर या चारही प्रकारच्या खाणीचं कार्य करण्यासाठी
ही सृष्टीची निर्मिती करण्यासाठी परब्रह्माने जी पंचभूत निर्माण केली, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, कुठेतरी म्हटलेलं आहे की प्रलयाच्या वेळी या पंचभूतांना सुद्धा काय आहे, नाश आहे. म्हणजे जे दिसतंय ते नसतंय. आणि त्याप्रमाणे मृत्यू लोकात जन्म झाल्यामुळे आपल्या सर्वांना काय आहे, मृत्यू आहे हे तेवढंच सत्य आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी काय म्हणतात भगवंत की जाणं तर प्रत्येकाला आहे, पण मग जाण्याच्या आधी आपलं काहीतरी कर्तव्य आहे, काहीतरी कामं पण केलं पाहिजे. बरं का, जाण्याच्या आधी या ठिकाणी या जगाचा निरोप घेण्याच्या आधी आपलं काहीतरी कर्तव्य आहे. मग काय कर्तव्य आहे तर त्याची जाणीव करून देत असताना भगवंत म्हणतात मयेव मनादत्स्व मय बुद्धी निवेशय निवेशिष्यची मयेव तरोद्वन संशय. अर्थात आपल्याकडचं जे मन आहे ते भगवंताच्या चरणी आपण वृत्तिरूप करून घातलं पाहिजे, स्थिर केलं पाहिजे. भगवंताच्या चरणी आपली बुद्धी स्थिर केली पाहिजे. आणि असं जर आपण केलं तर निश्चित मरणोत्तर आपण काय होऊ तर भगवंताला प्राप्त होऊ. भगवंत म्हणतात तू माझ्याच ठिकाणी निवास करशील, माझ्याच ठिकाणी स्थिर होशील. अशा प्रकारे भगवंताने आपल्याला जाणीव करून दिलेली आहे. अर्थात मग माणसाचं कर्तव्य काय आहे, या ठिकाणी आपल्याला जो मनुष्य देह मिळालेला आहे, नरदेह जो मिळालेला आहे, तो कशासाठी मिळालेला आहे याचा सर्वप्रथम आपण विचार केला पाहिजे. बरं का, अनेक जीवजंतू या ठिकाणी आपल्याला कार्य करताना दिसतात. श्वेदज, अंडज, जलज आणि उद्भिज या चारही प्रकारच्या खाणीमध्ये अनेक प्रकारचे जीव आहेत. अनेक प्रकारचे म्हणजे त्यांची गणना केलेली आहे, त्यांचा आकडा सांगितलेली आहे 83,99,999 योनी. बरं का, 83,99,999 योनी या ठिकाणी कार्य करत आहेत. मनुष्य देह सोडून, मनुष्य देह पकडून 84 लक्ष जीवयोनी या ठिकाणी कार्य करत आहेत. मग माणसाने एक विचार केला पाहिजे की त्या प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि माझ्यामध्ये असं काय विशेष आहे, प्राण्यांपक्षांमध्ये आणि माझ्यामध्ये काय असा बदल आहे, काय फरक आहे, हा विचार सर्वप्रथम माणसाने केला पाहिजे, आहे की नाही. आता सगळ्या जीवजंतूंकडे जर आपण बघितलं तर भगवंताने त्यांची निर्मिती केलेली आहे, कशा प्रकारे केलेली आहे याचा विचार जर केला तर सगळे आडव्या कण्याचे आहेत. विशेष बुद्धी त्यांना नाही आहे, विशेष जगण्याचं स्वतंत्र त्यांना नाही आहे. बरं का, आणि विशेष म्हणजे वैखरी त्यांना नाही आहे, वैखरी त्यांना नाही आहे. आपण माणसाचा जर विचार केला तर माणसाला विशेष बुद्धी दिलेली आहे, जगण्याचं स्वतंत्र दिलेलं आहे. बरं का, जगण्याचं स्वतंत्र दिलेलं आहे, विशेष बुद्धी दिलेली आहे. आणि त्याच्या पुढे जर विचार केला तर चारही वाचा या माणसाला दिलेली आहेत, परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. बोलतो मनुष्य, बोलू शकतो मनुष्य, जगण्याचं स्वतंत्र माणसाला दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे उभ्या कण्याचा तयार केलेला आहे, उभ्या कण्याचा निर्माण केलेला आहे. बरं का, उभ्या कण्याचं निर्माण केल्यामुळे काय झालं माहिती आहे का, याने स्मरण करायला हवं की सगळ्या पशु पक्ष्यांकडे जर बघितलं, प्राण्यांकडे जर बघितलं, आपण इतर जीवांकडे जर बघितलं तर आपल्यामध्ये काहीतरी विशेष भगवंताने दिलेलं आहे, विशेष काहीतरी भगवंताने आपली निर्मिती केलेली आहे, विशेष प्रकारे निर्मिती केलेली याचा विचार आपण करायला हवा. त्याच्यामध्ये कसं आहे, एखाद्या वेळी मनुष्य जर एखाद्या कामानिमित्त जर एखाद्या ठिकाणी जायला निघाला तर काय होतंय, तो जात असताना त्याला रस्त्यामध्ये जर समजा मांजर आडवी आली, बरं का, मांजर आडवी आल्यानंतर मग काय होतंय, तो 5 पावलं मागं येतो का, तर त्याच्या मनामध्ये एक विचार येतो कदाचित माझं काम होणार नाही, अपशकुन घडलं. बरं का, पण मी म्हणेन एखाद्या वेळी मांजर जर आडवी गेली, बरं का, तर तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तो आपला भ्रम आहे, आपल्या अंतःकरणामध्ये असलेला भ्रम आहे, आपल्या मनामध्ये असलेला तो भ्रम आहे. बरं का, पण म्हणजे मांजर आडवी गेली म्हणून कामं होत नाही हे आपला भ्रम आहे, 100% खरं आहे ते, कारण तो आपल्याकडे असलेला संदेह आहे, भ्रम आहे. पण एखाद्या वेळी एखाद्या माणसाचं जर काम होत आलं असेल आणि त्याला जर माणूस आडवा गेला तर झालेलं काम सुद्धा थांबलं जात आहे. बरं का, माणूस जर आडवा गेला तर झालेलं काम सुद्धा थांबलं जात आहे. माणूस जेवढा चांगला दिसतोय ना तेवढा वाईट पण आहे, फक्त त्याने कसं राहावं, कसं जगावं याचा विचार त्याने केला पाहिजे. ज्या निमित्ताने या भगवंताने आपल्याला नरदेह दिलेला आहे याचा विचार आपण केला पाहिजे की नरदेह म्हणजे काय, मनुष्य देह याच्यामध्ये काय विशेष आहे. याला आयुष्य दिलेलं आहे, शतवर्ष वय नेमेले, 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे. त्यात बालपण नेणता गेलेलं आहे. बरं का, बालपण नेणता गेलेलं आहे. बालपण आपलं कसं गेलं ते पण आपला आपण विचार करायला पाहिजे. बालपण नेणता गेलं, संस्कार जर झाले नाहीत बालपणामध्ये, बरं का, लहानपणामध्ये जर आमच्यावर संस्कार झाले नाहीत तर मग तारुण्यावस्थेमध्ये आम्ही विषयाधीन होतो, नाना प्रकारच्या वासनेमध्ये होतो, नाना प्रकारच्या व्यसनाधीन होतो. तारुण्य वेचले विषयांकडे.
आणि तारुण्य जर आमचं विषयांकडे वेचलं गेलं, तारुण्यामध्ये जर आम्ही नको त्या व्यसनाधीन झालो, वासनेअधीन झालो, नको तो नाद जर आम्हाला लागला, तर असं म्हणतात मेल्यानंतर काय आहे काय नाही त्याचं वर्णन सगळं शास्त्रामध्ये पुराणांमध्ये केलेलं आहे, बरं का. पण आता ह्या कलियुगामध्ये परिस्थिती अशी आहे की आता जी आपण कर्म करतोय ना, त्याचा मेल्यानंतरचा विचार करण्यापेक्षा आताच जास्त भोगावे लागतात असं म्हणतात, बरं का. मेल्यानंतरचा विचार करण्यापेक्षा आताच जास्त भोगावे लागतात असं म्हटलेलं आहे. आताच करायचं आणि आताच फेडायचं, आताच भोगायचं. साधं उदाहरण आहे, तुम्ही जर समजा या ठिकाणी चांगली कर्म केलीत, चांगले वागलात, चांगले जगलात, तर त्याचं सुख तुम्हाला आताच उपभोगायला मिळतंय ना, बरोबर आहे की नाही. चांगल्या प्रकारे काबाड कष्ट केले, चांगल्या प्रकारे मेहनत घेतली, 4 पैसे कमवले, चांगले वागलात, चांगल्या प्रकारचे संस्कार जर तुमच्यावर झाले असतील आणि त्याप्रमाणे निर्व्यसनी जर तुम्ही असाल, कुठल्याही प्रकारचा नाद जर तुम्हाला नसेल, कुठल्याही प्रकारचं व्यसन जर तुम्हाला नसेल, कुठल्याही प्रकारची वासना जर तुमच्या अंतःकरणामध्ये जर नसेल, तर 100% तुम्हाला आता त्याचा फायदा होतोय, आता त्याचं तुम्हाला सुख उपभोगायला मिळतंय, आताच मिळतंय, बरं का. मग तसंच आम्ही जी पाप कर्म करतोय त्याचा विचार आम्ही मेल्यानंतरचा का करतोय बरं. सुख जर आम्हाला आताच मिळतंय ना, सुख जर आता आम्ही आताच अनुभवतोय की नाही. मग पाप कर्म करतोय, ती पाप कर्म करताना आम्ही हा जर विचार केला की माझ्याकडून जर पाप कर्म घडली तर त्याची परतफेड मला आताच करावी लागणार आहे, आणि सांगा याचा विचार जर केला तर माणसाकडून पाप कर्म घडतील का. माणसाकडून पापकर्म घडतील, नाही घडणार. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे कुठेतरी, पशु पक्षी गुणवंत, परणाळी पाऊल उचले, जीवसृष्टी विवेकी चाले, मनुष्य होऊन भ्रमले काय निमित्त. पर्णआळीची ओळख करून दिलेली, म्हणजे पानावर जी आळी असते बघा, पानावर एक विशिष्ट प्रकारची कीड असते. ती कीड काय करते माहितीये का, पानाच्या सभोवती अशी फिरते. समोर पानावरून एका पानावरून दुसऱ्या पानावर जायला किंवा एका पानावरून दुसऱ्या फांदीवर जायला जर तिला आधार मिळाला तर ती तो पान सोडते. आलं लक्षात. आधार जर नाही मिळाला ती परत येते, त्याच पानावर परत येते, पण ती उडी टाकत नाही. तिला माहिती आहे जर मी पुढे गेले, उडी जर टाकली तर मी मरेन, माझा जीव जाईल. लक्षात आलं ना. त्याच्याही पुढे आपण जाऊ. आपण चुलीमध्ये फाट्या लावतोय, त्या फाट्यांच्या मध्ये काही जीव असतात छोटे छोटे, काही वेळेला आळ्या असतात. जसं ते फाटं जळत येत आहे ना, तिला उष्णता लागली की ती आळी कशी येते माहिती आहे का, ती मागे मागे सरकत येते, बरोबर आहे ना. तिला माहिती असतं मी जर पुढे गेले तर काय होईल, माझी राख होईल, माझं भस्म होईल. समजतंय ना तुम्हाला. अगदी सोपं आहे, साधं आहे. एखाद्या वेळी तुम्ही त्या भाजीपाल्यावर जेव्हा जास्त औषध मारताय की ना, त्यावेळेला जास्त प्रमाणात जर औषध झालं तर त्याच भाजीपाल्याच्या अवतीभोवतीचं तुम्ही गवत ज्या वेळेला तुमच्या जनावरांना काढून आणताय की नाही, त्यावेळेला ती जनावरं खात नाहीत त्या वासामध्ये. म्हणजे त्यांनाही माहिती आहे की हे जर खाल्लं आपण तर आपल्याला अपाय होईल, आपल्याला त्रास भोगावा लागेल, बरोबर आहे की नाही. आज तुम्ही विचार करा, जर प्राणी पक्षी त्यांना ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे कार्य करतायत. तुम्हाला माहिती आहे का दत्तगुरूंनी किती गुरु केले, अनेक गुरु केले, पण 24 गुरूंची यादी भागवतामध्ये सांगितलेली आहे. 24 प्रकारचे गुरु, 24 गुरु, बरं का. त्या 24 गुरूंमध्ये माणसं कमी आहेत, प्राणी पक्षी जास्त आहेत, बरं का माऊली. त्या 24 गुरूंमध्ये माणसं कमी आहेत, प्राणी पक्षी जास्त आहेत, बरं का. म्हणजे प्राण्या पक्ष्यांकडे असे काहीतरी गुण आहेत की ते आम्ही घ्यावेत, शिकावेत आणि त्याचा अभ्यास करावा. गुरु म्हणजे काय, जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाणं, गुरु सियाले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्याचा गुण आम्ही घेतला त्याप्रमाणे वागायला लागलो, तो आमच्यासाठी त्या गुणापुरता गुरु आहे, बरं का. तुमच्याकडे जे काही चांगले गुण आहेत, चांगली कर्म आहेत, मी शिकलो, मी अभ्यास केला त्याचा आणि त्याप्रमाणे मी वागायला लागलो, म्हणजे त्या गुणांपुरते तुम्ही माझे गुण आहात, गुरु आहात. त्याप्रमाणे दत्तगुरूंनी प्राण्या पक्ष्यांकडून सुद्धा काही गोष्टी शिकल्या, बरं का. जीवजंतूंकडे काही गोष्टी बघितल्या, त्या शिकल्या, त्याचा अनुभव घेतला आणि ती प्रचिती, तो अनुभव त्या ठिकाणी आल्यामुळे त्यांनी काय केलं, त्याला गुरु मानलं. म्हणजे आज या कलियुगामध्ये आम्ही म्हणतोय सगळं बदललंय, सगळं बदललंय. सहज माणूस बोलतो ना सगळं बदललंय, काहीतरी माणसाच्या कानावर आलं, असं ऐकायला आलं का बोलतो, काय बोलतोय माहिती का माणूस, सगळं बदललंय, आता काही राहिलं नाही, बरोबर आहे ना. आम्हाला बोलायला सहज वाटतंय सगळं बदललंय, पण याचा खोलवर आम्ही कधी विचार केलाय का नक्की बदललंय काय, सगळं बदललंय म्हणजे नक्की बदललंय काय, कधी खोलवर आम्ही विचार केलाय. आज अशा काही समाजामध्ये घटना घडतायत की त्या घटनांचा जर आम्ही विचार केला तर निश्चित त्या निर्दयी घटना आहेत, अतिशय गलिच्छ, अतिशय घाणेरड्या घटना आम्हाला पाहायला मिळतात आमच्या समाजामध्ये. आलं का लक्षात. 3-3, 3.5 वर्षाच्या मुलीवर जर अत्याचार करत असतील तर ही घटना किती निर्दयी आहे,
आलं का लक्षात? कालचीच घटना आम्ही ज्या वेळेला TV 9ला बघितली, ती न्यूज होती माऊली, बरं का. त्या मुलीचं शोषण केलं, 2-4 वर्ष काय करायचं ते शोषण केल्यानंतर काय झालं त्यांच्यामध्ये, बरं का. तिचे तुकडे करून त्या फ्रीजमध्ये ठेवले. आलं का लक्षात? अतिशय निर्दयी घटना आम्हाला पाहायला मिळतात, अतिशय निर्दयी मनुष्य आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. ज्या वेळेला अशा काही घटना आम्हाला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, त्यावेळेला आमच्या मनामध्ये काय विचार येतो माहिती आहे का? सगळं बदललंय, आता सगळं बदललंय. बोलणाऱ्या माणसाने हे तरी विचार करावा की नक्की काय बदललंय. सगळं बदललंय बोलून मोकळं होतो, पण नक्की सगळं बदललंय म्हणजे नक्की काय बदललंय? सृष्टीची निर्मिती करताना भगवंताने, विधात्याने पंचभूतांची निर्मिती केली, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. बरोबर आहे? 4 युगांची निर्मिती केली, कृता, त्रेता, द्वापर आणि कली. बरोबर आहे का? 4ही युगांना त्यांचं आयुष्य दिलं. 4ही युगांना त्यांचं आयुष्य दिलं. तुम्हाला आवाज येतो ना? सगळ्यांना समजते ना? ठीक आहे. कलियुगाला आयुष्य दिलं 4,32,000 वर्ष, बरं का. द्वापाराला कलीपेक्षा डबल आयुष्य दिलं, 8,64,000 वर्ष. त्रेताला कली अधिक द्वापार जेवढं होतंय तेवढं 12,96,000 वर्ष त्रेताला दिलं. आणि त्रेताचं आयुष्य प्लस कलीचं आयुष्य असं सत्ययुगाला दिलं, 17,28,000. आलं लक्षात? एवढं आयुष्य प्रत्येक युगाला दिलं. मला सांगा, सत्ययुगामध्ये जे कार्य झालं, कार्य केलं, ते कुठेतरी आपल्याला पृथ्वीवर पाहायला मिळतंय का? त्याची अनुभूती कुठेतरी येते का? त्रेतायुगामध्ये श्रीराम प्रभू कार्याला आले माऊली, बरोबर आहे का? त्रेतायुगामध्ये श्रीराम प्रभू कार्याला आले. श्रीराम प्रभूंनी कार्य केलेलं आपल्याला ह्या पृथ्वीवर पाहायला मिळतंय का? अयोध्येला का जातोय आपण? नाशिकला गेल्यानंतर काय पाहतोय आपण? अनेक ठिकाणी आहे. अलग लक्षात? अनेक ठिकाणी ते काहीतरी आपल्या जवळच हे वणीचं तिथे काहीतरी ओलांडलं आपण, का टाकेत का काहीतरी म्हणतात ना, बरोबर आहे ना? तर अशा प्रकारचे जे काही स्थानं आहेत, त्या स्थानांकडे जर बघितलं तर आजही आपल्याला श्रीराम प्रभूंनी केलेलं कार्य त्यावेळेचं पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. बरोबर आहे की नाही? त्यावेळेचं केलेलं कार्य पाहायला मिळतंय, अनुभवायला. तर आपण जर पाहायला गेलं तर श्रीराम प्रभूंनी त्रेतायुगामध्ये केलेलं कार्य आज आपल्याला पृथ्वीवर पाहायला मिळतंय. बरोबर आहे? द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण झाले, बरोबर आहे की नाही? द्वापार युगामध्ये कोणी कार्य केलं? भगवान श्रीकृष्णांनी कार्य केलं. मग द्वापार युगामध्ये जर भगवान श्रीकृष्णांनी कार्य केलं तर तेही आज आपल्याला पाहायला मिळतंय बरेचशा ठिकाणी. पांडवकालीन मंदिर आपण पाहतोय ना, आज पण अनेक ठिकाणी पाहतोय की नाही? मग सांगा, त्रेतायुगात केलेलं कार्य जर आम्ही अनुभवतोय पृथ्वीवर, द्वापारामध्ये केलेलं कार्य जर आम्ही अनुभवतोय पृथ्वीवर, तर पृथ्वी तीच आहे म्हणायला हरकत नाही. पृथ्वी बदलली? पृथ्वी बदलली? नाही बदलली. त्यांना ज्या सूर्याने प्रकाश दिला तो सूर्य आम्हाला प्रकाश देतो. त्यांच्यासाठी ज्या आपाने सहाय्य केलं तेच आप आम्हाला सहाय्य करतंय. त्यांच्यासाठी जी पृथ्वी होती, जे आकाश होतं तेच आकाश जर आम्हाला आहे, म्हणजे पंचभूतं बदललेली नाहीत. बरोबर का? पंचभूतं बदललेली नाहीत. त्यावेळी पण सफरचंदाला सफरचंदच यायचे. साधं उदाहरण आहे ना. आंब्याला आंब्याचे यायचे, चिकूला चिकूचे यायचं. नक्की बदललं ते काय? आलं का लक्षात? नक्की बदललं ते काय? कसं झालं माहिती आहे का? युगाप्रमाणे माणसाची कर्म बदलत गेली. जसं युग बदलत गेलं ना, तशी माणसाची कर्म बदलत गेली. युगाप्रमाणे माणसाला सुद्धा असं म्हणतात तेवढं आयुष्य होतं, बरं का? युगाप्रमाणे माणसाला सुद्धा तेवढं आयुष्य होतं असं सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे 17,28,000 वर्ष त्या ठिकाणी सत्ययुगाला सांगितली, बरं का? 17,28,000 वर्ष. त्याप्रमाणे असं म्हणतात की त्यावेळेला माणसाला सुद्धा 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. म्हणून तर आपण माऊली वाचतो ना, हजारो वर्ष तपश्चर्या करणारे होते. हजारो वर्ष तपश्चर्या त्यांना केव्हा करायला मिळाली? 1,00,000 वर्ष आयुष्य होतं तेव्हा. बरोबर आहे की नाही? हजारो वर्ष तपश्चर्या करणारे आपण बोलतो की नाही? त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की त्रेतामध्ये मग ते युगाचं पण आयुष्य थोडं कमी झालं, बरं का?
त्रेतायुगामध्ये युगाचं आयुष्य काय झालं, कमी झालं. काय सांगितलं, 12,96,000 वर्ष. माणसाचं पण आयुष्य एक झिरो काढलं त्याच्यामधलं, म्हणजे 1,00,000तला एक झिरो काढला असं म्हणतात. 10,000 वर्ष त्रेतामध्ये आयुष्य होतं. आणि द्वापारामध्ये द्वापारा युगाचं आयुष्य होतं 8,32,000 8,64,000 बरं का. 8,64,000 असल्यामुळे मग तिथे त्याच्यातलं अजून एक शून्य काढला म्हणतात, म्हणजे 10,000पैकी 1,000वर आलं. आणि मग कलीमध्ये काय झालं, 4,32,000 कलीचं आयुष्य. माणसाचं आयुष्य सांगितलं 100 वर्ष. आता आपण म्हणतो शतवर्षाची गणना रे, ते तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा किंवा शतवर्ष वय नेमिले. विषय असा आहे की 100 वर्ष जरी वय सांगितलं असेल तरी 100 वर्ष आयुष्य कोणाला मिळत नाही. मिळतंय माऊली? ज्यांना मिळतंय ते भाग्यवान आहेत. समजा जर परमार्थ करत असतील तर भाग्यवान आहेत, देवाचं नामस्मरण करत असतील तर भाग्यवान आहेत. कारण का, देवाचं नामस्मरण करण्यासाठी त्यांना तेवढं आयुष्य प्राप्त होतंय. आयुष्य 100 वर्ष सांगितलेले आहेत, पण 100 वर्ष कोणाला मिळत नाहीत. काहींना मिळतात असे क्वचितच, बरं का, क्वचितच असतं असं की त्यांना 100 वर्ष मिळतात. खरं तर जन्म आपला झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, आयुष्य किती आहे माहीत नाही, पण जाणं हे 100% सत्य आहे. आयुष्य जन्मही आपल्या हातात नाही आणि मृत्यू आपल्या हातात नाही आहे. अर्थातच आयुष्य किती असावं हे आपल्या हातात नाही, पण आयुष्य कसं असावं हे मात्र निश्चित आपल्या हातात आहे. आयुष्य कसं असावं हे निश्चित आपल्या हातात आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी काय सांगितलंय माहितीये का, आपण सहज म्हणतोय सगळं बदललं सगळं बदललं, बरं का. ती म्हणे सृष्टी आहे तशीच आहे. सृष्टीला जे कार्य लावून दिलेलं आहे, प्राण्या पक्ष्यांना जे कार्य लावून दिलेले, जीवाला जे कार्य लावून दिले, जीव त्याचप्रमाणे कार्य करतायत. भ्रमिष्ठ झालेला आहे तो मनुष्य, प्रमाणे वागतोय तो मनुष्य. म्हणजे माणसालाच कसं जगावं कसं वागावं हे कळत नाही. कारण का माहितीये का, बघा आपण सुरुवातीला एक दृष्टांत दिला पर्णआळीचा, पानावर असलेली आळी. जर तिला आधार मिळाला नाही तर ती परत येते, पण तिथून उडी टाकत नाही. पण माणसाला जर जास्तच टेन्शन झालं तर दुसऱ्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन 8व्या माळ्यापर्यंत जाऊन आणि मग तो उडी टाकतो. त्याला माहिती आहे 8व्या माळ्यावरून उडी टाकली तर काय होणार आहे, मृत्यू होणार आहे. बरोबर आहे की नाही? एखादी आळी जर एखाद्या फाट्यामध्ये असेल, आवाज थोडं कमी करा नाही तर साऊंडचं तोंड तिकडे करा. एखाद्या फाट्यामध्ये जर एखादी आळी असेल तर ती आळी सुद्धा जसं ते फाट जळत येते ना तशी ती मागे 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 येत असते, मागे मागे सरकत असते ती. अलग लक्षात. कारण तिला माहिती मी पुढे जर गेले तर मी जळेन, भस्म होईल, राख होईल माझी. माणसाला जरा काही मनाविरुद्ध झालं की स्वतःहून मनुष्य स्वतःला जाळून घेणारी माणसं आपल्याला आजच्या समाजामध्ये पाहायला मिळतात, बरं का. एखाद्या वेळी एखाद्या भाजीपाल्यावर जास्त प्रमाणात विष, म्हणजेच अर्थातच ते आपण जे काही औषध मारतो ते औषध जर जास्त प्रमाणात झालं तर त्याच्या आजूबाजूचा चारा आणलेला सुद्धा जनावरं खात नाहीत. कधीतरी ते भाजीपाल्याच्या तिथे जर जनावरं गेली तर ती फक्त वास घेतात, बाजूला होतात, खात नाहीत. कारण त्यांना माहिती आहे याच्यामध्ये जास्त प्रमाणात औषध आहे, कदाचित आपला मृत्यू होऊ शकतो. माणसाच्या मनासारखं जर झालं नाही, मनाविरुद्ध जर काही गोष्टी झाल्या तर माणूस स्वतःहून ते औषध जवळ पिऊन घेतोय आणि स्वतःहून आपल्या प्राणाला मुकतोय. त्याचप्रमाणे जर विचार केला तर पशु पक्षी जे आहेत ते त्यांच्याप्रमाणे ते कार्य करतायत. प्रत्येक प्राण्या पक्षाचा विचार करा आपण, म्हणजे ते एवढे प्रामाणिक आहेत की काही वेळेला असं म्हणतात, पूर्वी ते बैलगाड्या जे असायच्या की नाही, फक्त 1-2दा बैल ते जाऊन आलेले असायचे ना ज्या गावातून, त्या रस्त्याला फक्त लावायच्या आणि पागा त्यांच्यावर अंगावर टाकून द्यायच्या. त्या गाडीवरने बिंदास झोपून घ्यायचं. ते बैल त्या ठिकाणी त्याला बरोबर घेऊन जायचे. एखाद्या बाजाराच्या ठिकाणी गेल्यानंतर जर घरी परत यायचं असेल ना तर घराच्या दिशेने फक्त एकदा बैलांना त्या रस्त्याला लावले की त्यांना कुठल्याही प्रकारे पाग खेचायची गरज लागत नव्हती किंवा सांगायची गरज लागत नव्हती किंवा काडी लावायची गरज लागत नव्हती. ते बरोबर घरी यायचे, बरोबर घरी घेऊन यायची ती गाडी किंवा गाडीवानाला. असं आहे ते सगळं. माणसाला आज सगळ्या प्रकारची ओळख करून द्यावी लागते, माणसाला सगळं सांगावं लागतंय. याला कारण काय आहे माहिती आहे का? या ठिकाणी या श्लोकामध्ये पहिलं भगवंताने सांगितलंय, तुम्ही मन माझ्या ठिकाणी स्थिर करा. काय सांगितलंय? पहिलं मन माझ्या ठिकाणी स्थिर करा. आपण पहिला विचार केला पाहिजे, आपलं मन काय करतंय, मनाला आवड कसली आहे. मन काय करतंय, आपलं मनाला कसली आवड आहे, बरं का. मनाला मनोरंजनाची जास्त आवड आहे.
मनोरंजन जास्त आवडतंय मनाला. जिथे टाइमपास असेल ना तिथे मन रमलं जात आहे. बरोबर आहे की नाही? टाइमपास असेल तिथे मन रमलं जात आहे. आमच्या मनाची विचार करण्याची शक्ती बघा कशी आहे, किंवा विचार करण्याची पद्धत बघा कशी आहे. ज्या वेळेला आम्हाला दान करायचं येतंय ना त्यावेळेला आम्हाला 100 रुपये पण भरपूर होतात. बरोबर आहे ना? दान करायचं येतंय त्यावेळेला आम्हाला 100 रुपये पण भरपूर वाटतात. पण बाजारात जर एखादी खरेदी करायला गेलो ना तर 100 रुपये आम्हाला काहीच वाटत नाहीत. वाटतात? काहीच वाटत नाही. आमचं मन आहे ना, एखाद्या वेळेला जे एखादं पिक्चर जर पाहायला लागलं ना, एखादा चित्रपट जर पाहायला लागलं ना तर 3 तास. मोठा चित्रपट असेल तर किती तास जातात? 2.5-3 तास तर पक्के जातात. आणि त्यात युट्यूबला जर बघत असाल तर मध्ये जाहिरात वगैरे येतात, त्याच्यामध्ये अजून वेळ निघून जातो. 3 तासाचा पिक्चर आम्ही आनंदात पाहत असतो, पण 1 तासाचं 1.5 तासाचं प्रवचन मात्र आम्हाला मांडी बदलायला लावतंय, जांभया द्यायला लावतंय नवे, तर मधी आम्हाला डुलकी पण द्यायला लावतंय. ते मनाला आवड बघा कसली आहे आमच्या. बरं का? आमच्या मनाला आवड बघा कसली आहे. मनोरंजन जिथे असेल ना तिथे मन रमलं जात आहे, पण मनोरंजन जिथे नसेल ना तिथे मात्र मन कंटाळा करत आहे. आता मला सांगा, मग मनाला सद्गतीचं आवडतंय की अधोगतीचं आवडतंय? नुसतं आम्ही मोबाईल जर हातात घेतला ना, माऊली मोबाईल, आणि स्टेटस बघायला जर सुरुवात केली तर आमचा 1 तास कसा जातो पत्ता लागत नाही. मैत्रीणचं स्टेटस बघता बघता इकडे ही टेन्शन मध्ये येते. बरोबर आहे की नाही? मित्रांचं स्टेटस पाहता पाहता आम्ही टेन्शन मध्ये येतोय. त्यांची एवढी प्रगती झाली कशी? कोणीतरी गाडी घेतलेले स्टेटस टाकलेले असतात, कोणीतरी नवीन घराचं उद्घाटन केलेलं स्टेटस टाकलेलं असतात, कोणीतरी फ्लॅट घेतलेले स्टेटस टाकलेले असतात. बरं का? कोणीतरी फिरायला गेलेले स्टेटस टाकलेले असतात. आम्हाला कसलं दुःख होतंय ते आम्हालाच कळत नाही. नेमकं आमचं काय असतं माहितीये का? आमचं मन काय विचार करतं माहितीये का? आम्ही मोठे होण्यापेक्षा लोक बारीक राहिली पाहिजेत याचा विचार मन जास्त करत आहे. खरं तर माणसाला समाधान कसलं वाटलं पाहिजे माहितीये का? देवाच्या कृपेने मला जे मिळालंय ना त्यात माणसाला समाधान वाटलं पाहिजे. पण मन नाराज तिथे होतंय, आम्हाला एवढं मिळालंय, लोकांना एवढं कसं मिळालं ह्याच्यात मन जास्त नाराज होत आहे. बरं का? त्या मनाची जी आवड आहे ना, ते मन सत्संगाकडे लवकर येत नाही, त्याला आणावं लागतंय. सत्संगाकडे लवकर वळत नाही, त्याला वळवावं लागतंय. बरं का? त्या मनाला. पण मात्र आमची अधोगतीची जर कर्म असतील ना, नको त्या प्रकारचे विचार जर असतील ना, आमचं अनहित ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारची कर्म जर असतील, अशा प्रकारचे विचार जर असतील, तर ते मन त्या ठिकाणी सहज वळलं जातंय, सहज जाते बघा, सहज जाते. आणि एवढं रममाण होतंय ना की लवकर कंटाळा पण येत नाही त्याला. साधं उदाहरण सांगू का तुम्हाला? 2-4 बाया जर एकत्र आल्या समजा आणि गावाचा सर्वे जर त्यांनी चालू केला, कुठे काय चाललंय, कुठे काय नाही, कोणाचं काय चाललंय, कोणाच्या घरात काय शिजतंय, कोणाच्या घरात काय शिजतंय, नुसत्या ह्या वाहता जर त्यांच्या रमल्या ना तर 2-3 तास त्यांचे कसे जातात पत्ता लागत नाही. आमचे पुरुषही त्याचप्रमाणे एकदा काय 2-4 जण मिळाल्याने गावाचा सर्वे त्यांनी चालू केला ना, कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय नाही, या विचार करता माणसाचे 2-4 तास कसे जातात पत्ता लागत नाही. पण त्यावेळेला तो विचार करत नाही की हा काळ जो गेला, ही वेळ जी गेली, ही माझी सार्थकी गेली की निरर्थक गेली. निरर्थक गेली की काहीतरी मी चांगलं केलं याचा विचार कधीतरी मनुष्य करतोय? कधीच नाही. उलट अर्थी तो काय बोलतोय माहितीये का? उलट अर्थी ती उडता काय बोलते माहितीये का? नाहीतरी माणसाच्या बरोबर काय येणार आहे, हे बोलू चालू तेच, हे लोकांच्या ओगादुग्या, द्वेष, मत्सर, तिरस्कार, निंदा, नालिस्ती, हे बरोबर येणार आहे माणसाच्या. इथे भगवंत म्हणतात की तुम्ही माझ्या चरणी मन स्थिर करा आणि बुद्धी मला अर्पण करा, मरणोत्तर तुम्ही मला येऊन भेटाल. भगवंत म्हणतात ते मन आहे ना खूप चंचल आहे. मन ओढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिरत पिकावर. बरं का? किती जरी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला ना तरी ते पिकावर आल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे? स्मशानात एकदा काय तो गेला ना तिथे ते अग्नी द्यायला त्या माणसाला की तो विचार करतोय, अरे बिचारा चांगला होता रे, मस्त होता, धडधड होता, अरे त्याची तरुणपणातली बॉडी बघितली असती ना तुम्ही, काय बॉडी होती त्याची, गावामध्ये नंबर माणूस 1 होता तो, पण तो दारू पिऊन खलास झाला रे, दारू पिऊन मेला तो. किती घातक आहे दारू बघा ना. स्मशानात असताना तो विचार करतोय माऊली, पण स्मशान सोडली का परत तो बोलतोय संध्याकाळची व्यवस्था केली पाहिजे, कोणाला तरी पाठवलं पाहिजे.
कोणाकडे तरी सांगितली पाहिजे. याला स्मशान वैराग्य म्हणतात, याला स्मशान वैराग्य म्हणतात. बरं का, मन जे आहे ना, मन वाईटाकडे सहज वळलं जातंय, वाईटाच्या संगतीला सहज बसलं जातंय, ते परत परत तिथं येतंय फिरतंय. किती हाक या फरक फिर येतं पिकावर, अशी अवस्था आहे. एका राजाकडे एक बकरी होती माऊली. बरं का, काय असायचं, त्या बकरीला किती जरी खायला घातलं ना तरी ती कुठेतरी काही दिसलं का परत धावायचीच. त्याला तर बकरी म्हणतात. बकरी कशाला म्हणतात? माय माऊलींना माहिती आहे माझ्या, ऐक नाही. आपण बकरी कोणाला बोलतोय? किती खाल्ल्यानंतरही नुसतं हाव हाव खाऊ खाऊ ज्याला वाटतंय ना, ऐक ना, त्याला म्हणते काय बकरी सारखं चरतंय, ऐक ना, असं. तर राजाकडे ती बकरी होती की नाही, किती जरी तिला खायला घातलं किती तरी कुठे काही दिसलं की लगेच धावायची. कंटाळला तो राजा असताना कंटाळला. शेवटी अनेकांना सांगितलं की ह्या बकरीला असा मला करून द्या कुठंतरी. एकदा पोटवर खायला घातलं ना की परत ती कुठेच धावता कामा नये, कुठेच पळता कामा नये, कुठेच तिला ती कुठे जरी चारा जरी दिसला तरी पण ती जाता कामा नये. अशा प्रकारे मला या बकरीला करून द्या. अनेकांनी प्रयत्न केले पण ते सक्सेस नाही झाले. शेवटी एक शेतकरी माणूस पुढे आला, त्याने हात जोडले राजाला, राजासाहेब मी या बकरीला ठिकाणावर आणू शकतो. राजा म्हणाले, अरे भले भले आले, भले भले गेले, कोणालाही ते जमलं नाही, तू तर साधा शेतकरी आहेस. नाही म्हणे, करेन मी, फक्त 8 दिवस ही बकरी माझ्या ताब्यात द्या. काय सांगितलं? 8 दिवस फक्त ही बकरी माझ्या ताब्यात द्या. 8व्या दिवशी संध्याकाळी मी तुमच्याकडे आणतो. जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालं तर ठीक आहे, नाही झालं, माझ्याने जर शक्य नाही झालं तर तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. राजाने विचार केला, एवढ्यांवर विश्वास ठेवलाय, आता शेवटचा या शेतकऱ्यावर विश्वास ठेवलाय, काय हरकत आहे. शेतकऱ्याने बकरी आणली घरी. रोज काय करायचं माहितीये का, तिला खाईपर्यंत खायला घालायचं. बरं का, खाईपर्यंत खायला घालायचा. तिचं पोट भरलं ना, पोट भरलं असं त्याला वाटलं की मग हिरवी पेंडी घ्यायचा, तो हिरवी चाऱ्याची पेंडी घ्यायचा आणि एका हातामध्ये काडी घ्यायचा. बकरी धावली का मुस्कुटावर एक रट्टा देऊन ठेवायचा. काडी तीच, बरं का, काडी बदलायचा नाही, तो काडी एकच, कारण काडीची ओळख झाली पाहिजे बकरीला. बरं का, आम्हाला काड्या बदलायची पक्की सवय, समजेल पुढे काय ते. तीच काडी खाईपर्यंत त्या बकरीला खायला घालायचा, रोजचं काम त्याचं, आणि हिरवी पेंडी दाखवायचा. बकरी धावली बस का एक रट्टा द्यायचा मुस्कुटावर ठेवून तिच्या. 5-6 दिवसाने बकरी फक्त बघायची पेंडीकडे, पण धावायची नाही. 7 दिवस झाले. 7व्या दिवशी त्याने बकरीला खाईपर्यंत खायला घातलं आणि हिरवी पेंडी दाखवली. माऊली, ती बकरी पेंडीकडे बघत नाही, साईडला काडी आहे ना, त्या काडीकडे बघत राहिली, पेंडीकडे बघत नाही. आता त्याचा विश्वास बसला की आता 8व्या दिवशी आपण राजाकडे न्यायला हरकत नाही. आणि राजाकडे घेऊन गेल्यानंतर ज्या वेळेला राजाला सांगितलं, राजासाहेब हिला पोटभर काय खायला घालायचं ते घाला आणि दाखवा काय तुम्हाला दाखवायचं ते. पोटभर खायला घातलं आणि मग नंतर राजासाहेबांनी एक पेंडी दाखवली हिरवी. बकरी पेंडीकडे बघत नाही, त्या शेतकऱ्याच्या हातातल्या काडीकडे पाहते, कारण तिला माहिती आहे जर पेंडीवर धावलो तर काडी माझ्या मुस्कुटात कधी पडत सांगू शकत नाही. राजाने सत्कार केला त्याचा, कोणीही करू शकलं नाही ते तू सहज करून दाखवलं. त्यावेळेला त्याने सांगितलं, राजासाहेब सहज नाही, 7-8 दिवस 7 दिवस फटके मारावे लागले तेव्हा ते ठिकाणावर आले, सहज नाही आले. आमचं मन कसं आहे माहितीये का, बकरीप्रमाणे आहे. कितीही खायला घाला, कितीही बरं का, ज्याला व्यवस्थित चालता येत नाही ना, तो देवाकडे प्रार्थना करतो, देवा व्यवस्थित पाय जर दिले असते तर जरा चाललो तरी असतो रे व्यवस्थित. ज्याला चालता येते तो सायकलवाल्याकडे पाहतोय, सायकलवाला मोटरसायकलवाल्याकडे पाहतोय, मोटरसायकलवाला 4 चाकीवाल्याकडे पाहतोय, 4 चाकीवाल्या पण महागड्या गाडीकडे पाहतोय. आणि ती महागडी गाडी पण ज्या वेळेला कुठेतरी ट्रॉफिक मध्ये अडकते ना, त्यावेळेला तो पण वरती पाहतोय हेलिकॉप्टरकडे, यानं कुठे ट्रॉफिक वगैरे आहे म्हणून. आम्ही एखाद्या गोष्टीची अशा अपेक्षा करतोय ना, कदाचित आमच्या पुण्याईने, प्रारब्धाने, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने ती गोष्ट आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्ही तिथे थांबत नाही, लगेच दुसरी काहीतरी अपेक्षा करत असतो, लगेच दुसरी अपेक्षा निर्माण होत असते माणसाची. म्हणून तर मनुष्य आयुष्यामध्ये सुखी होत नाही, त्याला कारण काय?
का सुखी होत नाही? एखादी अशा अपेक्षा माणसाची पूर्ण झाली ना की लगेच दुसरीच अशा अपेक्षा निर्माण होते त्या ठिकाणी. म्हणून तर सुखी नाही मनुष्य. याला कारण मनाला आमच्या जी आवड आहे ना ती नको त्याची आवड, नको त्या पद्धतीने ते मन कार्य करताना दिसतंय, मन कार्य करताना दिसतंय. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात आधी मन घेई हाती. बरं का, आधी मन घेई हाती. माणूसही कधीतरी बोलतोय काही कुठे जायची गरज नाही, काही करायची गरज नाहीये, फक्त मन आपलं मनावर कंट्रोल असलं म्हणजे बस. मनावर कंट्रोल असलं म्हणजे बस. बोलणं सोपं आहे, मनावर कंट्रोल ठेवणं कठीण आहे. बरं का, बोलणं सोपं आहे, मनावर कंट्रोल ठेवणं कठीण आहे. ज्यांना डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की अरे आता तुमचं खूप साखरेचं प्रमाण शरीरामध्ये वाढलेलं आहे, तुम्ही आता खाऊ नका, पण त्यांचं मन त्यांना गप्प बसू देत नाहीत. कधीतरी आवडीची मिठाई जर समोर आली तर तो म्हणतो एवढीशी खाऊन काय होतंय, एवढीशी खाऊन काय होते. म्हणजे शरीराला अपायकारक असताना सुद्धा ते मन त्या ठिकाणी त्याला हात लावायला लावतंय. केवळ मिठाईचाच विषय नाहीये, असे बरेच विषय आहेत, असे बरेच गोष्टी आहेत की मनाला बंधनकारक असताना सुद्धा मन त्या ठिकाणी बघितल्याशिवाय राहत नाही. तुम्ही सांगा ना, हजारो वर्ष तपश्चर्या करणारे, त्या तपश्चर्येमध्ये मग्न असलेले आणि जंगलामध्ये जर त्यांना पैंजनांचा किंवा घुंगरांचा जर आवाज आला तर त्यावेळेला त्यांनी एक विचार करायला हवा होता की इथे हरणतर घुंगर बांधून येणार नाहीये. पण मनाने सांगितलं डोळे उडून बघ तर खरं कोण आहे. समजतंय ना? मनाने सांगितलं डोळे उडायला काय हरकत आहे, डोळे उडून बघायला काय हरकत आहे, पाहायला काय हरकत आहे, कोण आहे ते, काय आहे ते, काय आहे ते पाहायला काय हरकत आहे. तेवढ्यात त्याने ठरवले उघडेन, पण पूर्ण डोळे नाही उघडणार, थोडेच डोळे उघडून मी पाहतोय काय आहे ते, काय आहे ते पाहायला. थोडे डोळे उघडले, त्याचे सगळे पूर्ण डोळे कडे उघडले ते त्यालाही कळलं नाही. परत मिटता आले नाहीत ते डोळे, परत मिटता आले नाहीत. जर कित्येक वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांच्या ताब्यात जर मन राहत नाही तर आम्ही काय म्हणावं की माणसाचं मनावर कंट्रोल असलं म्हणजे बस झालं. मी म्हणे मनावर कंट्रोल ठेवण्यासाठी जगद्गुरु तुकोबांचा उपदेश पाहिजे, माऊली ज्ञानोबांचा उपदेश पाहिजे. आम्हाला गाथेची, आम्हाला ज्ञानेश्वरीची काय गरज आहे. मनावर जर कंट्रोल ठेवायचा असेल तर गाथेचा अभ्यास करा, गीतेचा अभ्यास करा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा. निश्चित ते मन कसं आहे, त्या मनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि परिवर्तनाचा मार्ग सत्संग आहे. परिवर्तनाचा मार्ग सत्संग आहे. संतांचा संघ हा परिवर्तनाचा मार्ग आहे. देवाच्या चरणी मन आम्हाला स्थिर करायचंय, मग त्यासाठी आम्ही संतांचा संघ करायला हवा. संघ कोणाच्या संगतीला बसायला हवा. आम्ही कोणाच्या तरी संगतीला बसून आमच्यामध्ये परिवर्तन घडणार नाही. संतांच्या संगतीला बसलो तरच परिवर्तन घडेल, अन्यथा नाही. नारदाने भगवंताला विचारलं सत्संगाचा महिमा काय आहे, सत्संगामध्ये काय परिवर्तन होत आहे, सत्संगामध्ये काय प्राप्ती होते, सत्संगामध्ये काय मिळतंय. कोण विचारतंय? नारद विचारतो भगवंताला. भगवंताने ऐकून घेतलं आणि भगवंताने सांगितलं नारदा तुला सत्संगाचा महिमा जर पाहायचा आहे ना, सत्संगामध्ये काय परिवर्तन आहे, सत्संग झाल्यानंतर काय परिवर्तन होत आहे जर पाहायचं असेल ना, तर त्या वहीवर एक सरडा आहे बघ, त्या सरड्याला विचारलं बाबा सत्संगाचा महिमा काय. ज्या वेळेला भगवंताचं ऐकून नारद मुनी गेले, वहीवरच्या सरड्याला विचारलं सत्संगाचा महिमा काय, त्यावेळेला त्याने ऐकल्याबरोबर ते शब्द त्याच्या कानावर पडल्याबरोबर नारद मुनींचं दर्शन झाल्याबरोबर त्या ठिकाणी तो मृत अवस्थेत पडला, मेला तो त्या ठिकाणी. नारद विचार करायला लागले, अरे याला मी सत्संगाचा महिमा सांगितला, त्याने माझ्याकडे बघितलं आणि तिथे प्राण सोडला. भगवंताकडे आला, भगवंतानं सांगितलं भगवंत असं असं घडलं, असं झालं का. मग भगवंत म्हणाले एक काम कर, त्या झाडावर पोपट आहे बघ, त्या पोपटाला जाऊन विचार सत्संगाचा महिमा काय. गेला ना नारद मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी हात जोडले, त्या पोपटाला नमस्कार केला. पोपटाने त्यांच्याकडे बघितलं, त्यांच्या मुखातून निघाला सत्संगाचा महिमा काय, तेवढ्यात तो पोपट मेला गेला. नारद मुनींचं दर्शन झालं आणि पोपटाने प्राण सोडला त्या ठिकाणी. सेम अवस्था तशीच झाल्यानंतर ज्या वेळेला नारद मुनी भगवंताकडे आले, भगवंताला सांगितलं भगवंता सारखंच झालं, जसं त्या सरड्याचं झालं तसं पोपटाचं झालं, मला बघितलं काय आणि प्राण सोडलं काय त्याने.
हो का? मग काही समजलं का तुला सत्संगाचा महिमा काय ते? म्हणे नाही समजलं. मग म्हणे समजून घ्यायचं असेल ना तर बऱ्याच वर्षाने आता राजाला मुलगा झालाय. काय सांगितलं भगवंताने? समजून घ्यायचं असेल तर बऱ्याच वर्षाने आता राजाला मुलगा झालाय, त्या मुलाला जाऊन विचार. आता मात्र नारद मुनींच्या अंगाचे शहारे उभे राहिले. काय सरड्याचं कोणी विचारायला नव्हतं ठीक आहे, पोपटाचं कोणी विचारायला नव्हतं ठीक आहे, पण आता त्या राजाचा मुलगा आणि त्याला जाऊन विचारला आणि जर असंच काही झालं तर एकतर बऱ्याच वर्षातून झालंय म्हटल्यानंतर मला काही ठेवणार नाही. पण तरी सुद्धा भगवंताच्या वचनावर विश्वास ठेवून नारद मुनी गेले. नारद मुनींचं आदरातिथ्य केलं राजाने. संत घरी आले म्हणून त्यांना आनंद वाटला. पाहुणचार केला. अतिथी देवोभव आचार्य देवोभव अशा प्रमाणे त्या ठिकाणी त्याचं आदरातिथ्य केलं आणि विचारणा केली. म्हणे आपलं येणं झालं, बरं झालं. बऱ्याच वर्षांनी माझा मुलगा या ठिकाणी झालेला आहे, मला बऱ्याच वर्षांनी मला पुत्र रत्नाचा लाभ झालेला आहे. म्हणे तुम्ही पण आलेला आहात तर आता एक काम करू, तुमच्याच हातचे त्याचं नामकरण करू. कोण म्हणतो? राजा बोलतो नारद मुनी. नारद मुनी म्हणतात ठीक आहे ना, नामकरण करू आपण, पण मला जरा त्याला एकांतात भेटायचं आहे. ज्या खोलीमध्ये फक्त तो आणि मी असेल अशाच वेळेला मला फक्त त्याला भेटायचं आहे. आणि झालं. नारद मुनींचं म्हणणं ऐकून राजाने काय केलं, त्या एका खोलीमध्ये, ज्या खोलीमध्ये तो मुलगा होता, पुत्र होता, त्या खोलीमध्ये नारद मुनींना जायला सांगितलं आणि त्या ठिकाणी दोघेच जण ते, तो मुलगा आला का लक्षात आणि नारद मुनीने हात जोडले, नमस्कार केला त्या लहानशा बालकाला आणि विचारलं दादा सत्संगाचा महिमा काय? त्यावेळेला त्याने बोलायला सुरुवात केली. म्हणे मुनी महाराज, म्हणे मी सुरुवातीला सरड्याच्या योनीमध्ये होतो. सत्संगाचा म्हणजे तुमचा संग झाल्यामुळे, तुमचं दर्शन झाल्यामुळे मी त्या ठिकाणी मरण पावलो. पण नुसतं मरण नाही पावलो तर मधल्या अनेक योनी माझ्या काय झाल्या? कट झाल्या. अनेक योनीतून मधल्या मी मुक्त झालो आणि पोपटाच्या योनीमध्ये आलो. पुन्हा तुमचं दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी मी मेलो, त्या ठिकाणी मी मृत पावलो. अर्थातच ती योनी माझी त्या ठिकाणी पूर्ण झाली. आणि एवढंच नाही तर अनेक योनीतून मधल्या मी मुक्त झालो आणि केवळ तुमच्या संगामुळे आज राजाच्या घरामध्ये, राजवाड्यामध्ये जन्माला आलोय. हा सत्संगाचा महिमा आहे बरं का? आता तुम्ही म्हणाल आम्ही आहेत तिथेच आहेत, आम्ही कुठे राजाच्या घरात गेलोय? बसल्या बसल्या नेतो ना तुम्हाला राजाच्या घरामध्ये, बरं का? बसल्या बसल्या नेतो. एक वेळ सरोड परवडला पण माणूस नाही परवडला. कारण सरडा काय करतोय माहिती आहे का? जशी फांदी असेल ना तसा रंग करतोय. माणूस मिनिटाला रंग बदलतोय की ना? मिनिटाला रंग बदलतोय माणूस. असे अनेक माणसं आपल्याला रंग बदलणारी पाहायला मिळतात. कमीत कमी सरड्याचा रंग तरी दिसतो आमच्या डोळ्याने, माणसाचा रंग आमच्या डोळ्याने दिसत नाही. म्हणून तर माणसं ओळखण्यामध्ये आमची गफलत होते. ज्याला आम्ही जवळ करतोय ना, ज्याला आम्ही आमचा समजतोय ना, ज्याला आम्ही आमच्या अंतःकरणातल्या सगळ्या गोष्टी सांगून टाकतोय ना, तोच आमचा सगळ्या प्रकारचा गैरफायदा घेऊन आमच्या विरुद्ध कारवाई करत असतो, आमच्या विरुद्ध कारण आम्ही करत असतो. आणि मग माणूस बोलतोय पक्का आतल्या गाठी जाणारे, माझ्या जवळ येऊन बसायचं. 2 महिने बसला जवळ पण मला नाही समजलं. सरोड परवडला ना, रंग बदलणारा सरोड परवडला, पण माणूस रंग बदलणारा नाही परवडला. ज्या वेळेला संतांचा संग माणसाला होतोय ना, त्यावेळेला ही रंग बदलण्याची पद्धत माणसाची बदलली जाते, परिवर्तन होते त्याच्यामध्ये. मधल्या अनेक योन्या त्याच्या काय झाल्या जातात? मुक्त झाला जातोय तो अनेक योन्यातून. अनेक प्रकारची कर्म त्या ठिकाणी असतील ना, त्यागली जातात. त्या कर्मापासून मुक्त होतो तो मनुष्य. योन्या म्हणजे काय? अनेक प्रकारची नको त्या प्रकारची कर्म करत असलेला मनुष्य त्या कर्मापासून मुक्त होतो. आणि एकदा त्या कर्मापासून मुक्त झाला ना की मग तो पोपटासारखा बोलायला लागतो. कधीही परमार्थाविषयी, भक्तीविषयी, देवाविषयी न बोलणारा, पण अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी गुणगान गायला लागतो, बोलायला लागतो, बरं का? अतिशय चांगल्या प्रकारे थोडंफार ज्ञान त्याला प्राप्त होतंय. पण तरीही जर त्याने सत्संग सोडला नाही, जर तरीही तो सत्संगाला जर राहिला ना, तरी त्याने संत संघाचा जर विचार केला आणि अखंड संतांच्या चरणाशी जर स्थिर राहिला ना, तर एवढं परिवर्तन त्याच्यामध्ये होत आहे की मोक्ष श्री अलंकृत ऐसे संत श्रीमंत जीव दरिद्र असंख्यातन रूपती केले म्हणजे राजे करून ठेवतात. अर्थात जे परमार्थ करतात, जे सत्संग करतात, जे संतांच्या संगतीला आहेत, जे पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करतात, जे पांडुरंग परमात्म्याचं स्तवन करतात, जे पांडुरंग परमात्म्याला भजतात पुजतात, ते बसल्या जागेवर राजे आहेत.
बसल्या जागेवर राजा. अतिशय मोठी संपत्ती असली म्हणजे तो राजा नाही. तुमच्या मनाला जर राजा करायचं असेल ना, तुमच्या मनाला जर राजा सारखं वागवायचं असेल ना, तर त्याला संतांचा संघ पाहिजे. संतांच्या संगतीतच मन तृप्त होतंय, मन काय होतंय, शांत होतंय, स्थिर होतंय. अन्यथा कुठेही काही जरी केलं तरी मन स्थिर होत नाही. असे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत, अनेक पुरावे आपल्याकडे आहेत. मन स्थिर करायला गेलेले सुद्धा त्या मनाने त्यांना नको तिकडे नेले. तुम्ही म्हणाल आमच्याकडे भरपूर संपत्ती आल्यानंतर आमचं स्थिर होईल मन. बरं का, रावणाचा विचार करा, त्याच्याकडे किती होतं. रावणाकडे ज्ञान होतं, रावणाकडे संपत्ती होती, रावणाकडे भक्ती सुद्धा श्रेष्ठ होती. कारण आतड्याचा तुंतुना आणि शिराचा तंबोरा करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे होतं. समजते ना तुम्हाला. रावणाकडे ज्ञान होतं, कारण चारही वेद मुखोद्गत होते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. ज्ञान होतं. रावणाकडे संपत्ती किती होती, लंका सोन्याची होती. भरपूर भरपूर सामर्थ्य होतं त्याच्याकडं, महाबळ होतं त्याच्याकडे, भरपूर बळ होतं त्याच्याकडं. बरं का, त्याची भक्तीचा जर विचार केला तर आतड्याचा तुंतुन आणि शिराचा तंबोरा करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे होतं. म्हणजे ज्ञान होतं, ऐश्वर्य भरपूर होतं, भक्ती त्याप्रमाणे होती. मग गफलत झाली कुठे, कर्मामध्ये. कुठे गफलत झाली, कर्मामध्ये. त्या कर्माचा विचार आम्ही सर्वप्रथम केला पाहिजे. आम्ही कसं जगतोय, वागतोय, कसं राहतोय ना, इथून परमार्थाला सुरुवात होत असते, इथून भक्तीला सुरुवात होत असते. आणि आमचं जगणं वागणं कोणावर अवलंबून आहे माहिती आहे. आमची कर्म जी आहेत ना, आमचे गुण जे आहेत ना, आमचे विचार जे आहेत ना, ते आमच्या इंद्रियांवर अवलंबून आहेत. आमचे डोळे काय पाहतात, आमचे कान काय ऐकतात, आमचे हात काय कार्य करतात, आमचे पाय कुठे जातात, आमच्या मुखातून आम्ही काय बोलतोय, ह्या इंद्रियांवर आमची कर्म अवलंबून आहेत. जर कर्म इंद्रियांवर अवलंबून आहेत तर इंद्रिय कोणावर अवलंबून आहेत, इंद्रिय कोणाच्या अधीन आहेत. मग त्यासाठी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा. मन इंद्रियांचा राजा. बरं का, तर राजाकडे नम्रता पाहिजे, अभिमान नको, अहंकार नको. ज्ञानाचा अहंकार होता कामा नये, पांडित्याचा अहंकार होता कामा नये. एखाद्या सर्वसामान्य माणसाकडे अहंकार असतो, एखाद्या प्रापंचिक संसारिक माणसाकडे अहंकार असतो, ती बात वेगळी आहे. पण परमार्थिक माणसाकडे सुद्धा अहंकार पाहायला मिळतो आम्हाला मौली. बरं का, परमार्थिक मनुष्य सुद्धा अहंकाराने भरलेला असतो. भक्ती करणारा मनुष्य, देवाचं नामस्मरण करणारा, स्तवन करणारा मनुष्य सुद्धा अहंकाराने भरलेला असतो. त्याच्याकडे कुठला अहंकार असतो बरं, कुठला अभिमान असतो त्याच्याकडे. 4-4.5 अभंगाची गाथा आम्हाला जगद्गुरु तुकोबांनी दिली. बद्ध व्हायला का मुक्त व्हायला. 4-4.5 अभंगाची गाथा आम्हाला जगद्गुरु तुकोबांनी दिली. बद्ध व्हायला का मुक्त व्हायला. मुक्त व्हायला दिलेली आहे. मुक्त व्हायला गाथा दिलेली असताना जर आम्ही बद्ध होत असू अहंकाराने, अभिमानाने, तर सांगा ना, गाथा आम्हाला कळली का. ज्या गाथेमध्ये जगद्गुरु तुकोबा म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साथ रे चारावा, तिथे जर आम्ही ऐरावत रत्न थोर म्हणून जर मिरवत असू, अहंकाराने अभिमानाने जर आम्ही मिरवत असू, तर आम्हाला गाथा कळली का बरं. कळली गाथा आम्हाला नाही कळली. ज्ञानाचा अभिमान नको. बरं का, तर इंद्रिय जे आहेत ना, इंद्रिय कधीही कोणत्याही वेळेला माणसाकडून काहीही कर्म करून घेऊ शकतात, जर मन त्या ठिकाणी स्थिर नसेल तर. कारण इंद्रिय मनाच्या अधीन आहेत. इंद्रिय कोणाच्या अधीन आहेत, मनाच्या. ज्या वेळेला कुरुक्षेत्रावर युद्ध करायची वेळ आली, त्यावेळेला हतबल झालेला अर्जुन, सगळे आपलेच आहेत म्हणून मोह मायामध्ये येऊन त्याने ते शस्त्र खाली ठेवलं आणि उलट भगवंताला उपदेश करायला लागला, भगवंताला काही प्रश्न करायला लागला. त्यावेळेला म्हणता म्हणता अर्जुन काय म्हणतो माहिती आहे का, माझी इंद्रिय शिथिल झालेली आहेत, माझी इंद्रिय गळीतगात्र झालेली आहेत, माझी इंद्रिय काही कार्य करायला मागत नाहीत. माझे डोळे म्हणतात ते कार्य करू नको, माझे हात म्हणतात ते धनुष्यबाण उचलू नको, ते शस्त्र उचलू नको. अशा प्रकारे इंद्रियांना पुढे केल्यानंतर मग त्याची जाणीव करून देत असताना भगवंत म्हणतात, अर्जुना इंद्रिय जे जे म्हणती ते त्याची जे पुरुष करती ते तरलीची न तरती विषय सिंधू भवसिंधू. काय म्हणतात भगवंत,
इंद्रियांचं ज्याने ज्याने ऐकलं आणि इंद्रियांचं ज्याने ज्याने ऐकून त्याप्रमाणे कार्य केले ते तरलीची न तरती विषय सिंधू भव सिंधू. म्हणून इंद्रिय माणसाला कधी पोसू शकतात, ज्ञानी माणसाला सुद्धा. व्यासमुनींचे 4 शिष्य बरं का, जैमिनी, पैल, सुमंतू आणि वैंशोपायन असे 4 शिष्य. त्यापैकी ज्या वेळेला वेद आणि ते लिखाण काम सुरू होतं त्यावेळेला जैमिनी शिष्य समोर होता. जैमिनी लिहिता लिहिता एक वाक्य असं आलं का एक वेळ अज्ञानाला इंद्रिय फसवू शकतात. अज्ञानाला ज्याप्रमाणे इंद्रिय फसवितात त्याचप्रमाणे ज्ञानाला सुद्धा इंद्रिय फसवू शकतात. ज्ञानी माणसाला सुद्धा इंद्रिय फसवू शकतात. असं लिहिता लिहिता ते वाक्य आलं आणि तेवढ्यात जैमिनी म्हणतात, महाराज लहानपणी मोठा घास घेतो, बोलण्याचा अधिकार माझा नाहीये, पण हे मला पटत नाहीये. म्हणे काय? अज्ञानाला इंद्रिय फसवतील 100% खरं आहे, तो अज्ञानी आहे. पण ज्ञानालाही हे चुकीचं आहे. ज्ञानाला इंद्रिय फसवतील हे चुकीचं आहे. तिथेच ती लेखणी असेल ती ठेवली. व्यासांनी सांगितलं जरा 4 दिवस मी बाहेर चाललेलो आहे, मठ सांभाळ बाबा जरा 4 दिवस. 4 दिवसात आल्यानंतर मग बघू आपण पुढं काय लिहायचं ते. नाही म्हणे हे चुकीचं, हे लिहूच नका तुम्ही. भले नाही लिहिणार दादा, तू सांगतोय की नाही लिहायचं आपण, जरा मी 4 दिवस बाहेर जाऊन येतोय. आणि जैमिनी मठामध्ये एकटाच, रात्रीची वेळ होती मौली बरं का. एक गंधर्व कन्या त्याच जंगलामध्ये त्याच वनामध्ये फिरता 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 रात्रीच्या वेळी कुठेतरी आश्रय मिळावा म्हणून तिने लांबवर नजर टाकली तर एका मठामध्ये तिला काय झालं, एक दिवा असा थोडसा प्रकाश तिला जाणवला आणि त्या मठाकडे ती आली. आल्यानंतर पाहते तर काय, त्या मठामध्ये फक्त एकच हा तरुण होता त्या ठिकाणी. जैमिनी बाहेरूनच नमस्कार केला तिने आणि म्हणे रात्र झालेली आहे, मी गंधर्व कन्या आहे, फिरता फिरता मला रात्र झाली, या ठिकाणी मला आधार नाही आहे, तुम्ही जर आधार दिलात तर बरं होईल. म्हणे ठीक आहे, मी पण मठात एकटाच आहे, हरकत नाही, पण तुम्ही थांबा इथे. थांबा म्हटल्यानंतर तिने काय केलं, म्हणे मी बाहेर थांबते, उगीच तुमच्या मनामध्ये काही वेगळं यायला नको बरं का. म्हणजे नाही माझ्या मनामध्ये काय येणार आहे, तुम्ही बाहेर नका थांबू, तुम्ही आतमध्ये थांबा, मी बाहेर थांबतो. इथपर्यंत अतिशय चांगलं आहे बरं का मौली, इथपर्यंत अतिशय चांगलं आहे. कारण काय, तुम्ही तरुण आहात, सुंदर आहात, रूपवान आहात, तुम्ही आतमध्ये थांबा मठामध्ये, मी बाहेर थांबतो, मी संरक्षण करतो तुमचं. आलं का लक्षात? मी बाहेर थांबतो, मी बाहेर राहतोय, ठीक आहे, हरकत नाही. पण मग ते झाल्यानंतर झालं ना, आता त्या आतमध्ये गेल्या आहे, बाहेर आहे, पण राहतच नाही म्हणून हा गेला. तुम्हाला पाणी हवं आहे का? म्हणे नाही. ठीक आहे, परत आला. तुमच्या अंगावर काही अजून पाहिजे का, हवं का? म्हणे नाही जे दिलंय तेवढं भरपूर झालं, ठीक आहे, हरकत राहतच नाही. शेवटी परत गेला. तुम्हाला काही अजून हवं आहे का? नाही म्हणे काही नको, मला जर काही लागलं तर मी तुम्हाला आवाज देईन बरं का. बाहेर आला, आता राहतच नाही म्हणून परत गेला तो 4थ्या वेळा. आणि काय विचारलं माहिती आहे का, तुम्ही आलात, तुम्हाला आधार दिला बरोबर आहे, पण मी तुम्हाला विचारलं नाही हो तुम्ही कोण आहात, कुठे चाललेले आहात, काय कारण आहे तुम्ही इकडे आलेले आहात, रात्र झालेली आहे तुम्हाला बरं का. तिने सांगितलं मी गंधर्व कन्या आहे आणि वराच्या शोधात आहे. काय सांगितलं? मी गंधर्व कन्या आहे आणि वराच्या शोधात आहे, वर शोधते. तेवढ्यात मग जैमिनीने बघितलं, निरीक्षण केलं आणि मग त्याच्याही मनामध्ये आलं आणि जैमिनी म्हणतोय मी पण वधूच्या शोधात आहे. काय म्हणतोय जैमिनी? मी पण वधूच्या शोधात आहे. पण तेवढ्यात ती गंधर्व कन्या काय बोलते माहितीये का, मी कोणाला पण नाही वरणार ना, माझं पण आहे. म्हणे काय, जी पण जागा असेल ज्या ठिकाणी मला वराची भेट होईल ना, ते घर असू द्या, झोपडी असू द्या, मठ असू द्या, ज्या वेळेला त्या वास्तूला तो वर मला खांद्यावर घेऊन 7 फेऱ्या मारील की नाही, अशा वराला मी वरणार आहे. अरे म्हणजे सोपं आहे ना, तुला खांद्यावर घेऊन 7 फेऱ्या मारायच्या म्हणजे सोपं आहे बरं का. घेतले खांद्यावर, फेऱ्या मारायला सुरुवात केली. 1 झाली, 2 झाली, 3 झाली. पायाचं निरीक्षण करतोय, किती सुंदर आहेत, किती रूपवान आहेत, किती मस्त आहेत, किती नाजूक आहेत, किती गोरे गोमटे आहेत बरं का.
पायाचं निरीक्षण करता करता त्याच्या मनामध्ये आलं, गाल किती सुंदर असतील, गाल किती कोमल असतील. आणि 2-3 फेऱ्या झाल्यानंतर ज्या वेळेला गालाला हात लावणार त्यावेळेला गालाला दाढी दिसल्यानंतर, गालाला दाढी लागल्यानंतर मग त्यांनी खाली उतरवलं. आणि खाली उतरवल्यानंतर पाहतोय तर काय, प्रत्यक्ष व्यासमुनी. आणि मग आता साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा व्यासमुनी म्हणतात, काय करायचं आता, लिहायचं की सोडायचं? नाही म्हणे, लिहायचं. बरं का? व्यासमुनी म्हणतात, काय करायचं आता, ज्ञानी माणसाला इंद्रिय फसवतात, फसवू शकतात, हे लिहायचं का सोडायचं? नाही म्हणे, लिहायचं. म्हणून किती जरी ज्ञान असेल ना तरी त्याचा अभिमान आपल्याला नको. कारण मन आहे ते कुठेही नेऊन ठेवील सांगू शकत नाही. म्हणून या ठिकाणी भगवंत काय म्हणतात, तू मन माझ्या ठिकाणी स्थिर कर. काय कठीण आहे हो आपल्याला. फक्त मनाची जी आवड इकडे संसाराकडे आहे की नाही, प्रपंचाकडे आहे की नाही, नको तिकडे जी मनाची आवड आहे ना, ती आवड कुठे आपल्याला लावायची आहे. घे घे वाचे गोड नाम भगवंताचे विठोबाचे. मुखातून अखंड भगवंताचं नामस्मरण करायचं, डोळ्यातून प्रत्येक ठिकाणी भगवंताला पाहायचं, कानातून भगवंताचं ऐकायचं, हातातून देवाचं कार्य करायचं, सर्वांगाने देवाचं कार्य करायचं आणि मन त्या ठिकाणी स्थिर करायचं. किती सोपं आहे. पण ते आम्हाला कठीण काय वाटतंय माहितीये का, आमच्या मनाला आवड वेगळी आहे ना. आणि मग पुढे म्हणतात, मयेव मन अधत्व मय बुद्धी निवेशय. हा माझ्या ठिकाणी तू काय कर, बुद्धी स्थिर कर. भगवंत म्हणतात, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर. मग काय होईल, मन जर माझ्या ठिकाणी स्थिर केलं किंवा वृत्तीरूप करून घातलं आणि बुद्धी जर माझ्या ठिकाणी स्थिर केली तर मी तुला मरणोत्तर प्राप्त होईल. बरं का? म्हणजे मरणोत्तर तू मला येऊन भेटशील, ज्याच्यासाठी हा सगळा अट्टाहास चालू आहे ना. अतिशय साधं आणि सोपं साधन सांगितलेलं आहे. फक्त आम्ही काय केलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे, त्याप्रमाणे वागता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. आम्हाला आमचं नेमकं होतंय काय माहितीये का, प्रत्येक ठिकाणी आम्ही स्वार्थ शोधत असतो. प्रत्येक ठिकाणी स्वार्थ